गरमागरम धपाट्यावर जर आपल्याला घरचं ताजं ताजं लोणी मिळालं तर आहा, चव एक नंबर असणार आहे. तर अशीच आपण आज रेसिपी बनवणार आहोत. हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे स्वामी टिफिन रेसिपीमध्ये. तर झटपट पौष्टिक होणारं धपाटं घरच्या साहित्यात. तर इथे मी घेतला एक कांदा एक मोठा चिरून, कोथिंबीर अर्धी वाटी, बेसन घेतलेलं आहे. धने मी जाडसर कुटून घेतलेले आहेत, धना पावडर नाही घेतली, धने कुटून घेतले जाडसर. अर्धा चमचा ओवा, 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी घरी बनवलेली, 1.5 चमचा तीळ आणि लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पाणी लागेल आपल्याला पीठ भिजवण्यासाठी आणि तेल आहे धपाटे भाजण्यासाठी. पिठं मिक्स करून घ्या. इथे तुमच्या आवडीची कोणतीही पिठं घ्या तुम्ही. बाजरीचं घेऊ शकता, तांदळाचं, नाचणीचं जेही आहेत ते घेऊ शकता. नंतर आपण एक मोठा चिरलेला कांदा होता तो टाकलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. लसूण मिरचीचा ठेचा घातला आहे. लसूण जास्त घालायचा आहे, मिरची आवडीनुसार घाला. इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही ॲड करू शकता, उसळी ॲड करू शकता. शिल्लक राहिलेल्या जर का उसळ असेल तर तीही ॲड करू शकता. भिजवून अशा प्रकारे पीठ बनवून घेतलेलं आहे, कणिक भिजवली. त्याच्यानंतर आपण तवा गरम करायला ठेवायचा आणि धपाटं करायला घ्यायचं आहे. जास्त वेळ भिजवत नाही ठेवायचं. तर कापड स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर एका भांड्यात पाणी घेऊन आपल्याला ते कापड पिळून घ्यायचं आहे. पोळपाटवर कापड अंथरलेलं आहे असं आणि पाणी शिंपडायचं आहे. एक गोळा घ्यायचा पिठाचा, थोडं थोडं पाणी लावून बोटाच्या साहाय्याने धपाटा असं पसरवून घ्यायचं आहे. चारी बाजूने आपल्याला गोल असं. चिटकत आहे असं वाटलं तर पाण्याचा हात लावून, जास्त पाणी लावायचं नाही, फक्त हात बुडवायचा. आणि इथे मी तीळ लावलेले आहेत, तुम्हाला आवडत असतील तर लावा, नाहीतर स्किप करू शकता. नंतर तेल टाकायचं तव्यावरती, चांगला तवा तापवायचा. मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर ह्यावेळेस गॅस ठेवायचा आणि धपाटं टाकून घ्यायचं आहे. कपड्यासहित टाकायचं. जास्त पाणी झालं तर कापड निघणार नाही, धपाटं चिटकून बसतं. तर तीळ लावून परत एकदा घेतलेलं आहे आणि परत आपण त्याला आता पलटवून घेऊया. तर अशा प्रकारे कलर आलेला आहे. तवा चांगला तापला पाहिजे व्यवस्थित. थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे बघा झाकण लावून भाजायचं आहे आणि एक असा चर्र असा आवाज येतो, तर तो आवाज स्किप झाला आहे. तर समजायचं खालची साईड आपली भाजून निघालेली आहे. नंतर आपण झाकण ठेवायचं आणि नंतर भाजायचं. दोन्ही साईडला मंद आचेवर किंवा मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे, झाकून झाकून. तयार आहे आपलं धपाटं. अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक करून दाखवते. किती खरपूस भाजलेला आहे, किती छान दिसतं. तर सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. कपडा स्वच्छ पिळून घ्यायचा आहे परत एकदा आणि अशा प्रकारे धपाटं करून घ्यायचं. डायरेक्ट कापड उचलायचं आणि तव्यावर टाकायचं. या स्टेजला मात्र तुमचा गॅस एकदम कमी पाहिजे, कारण की कपड्याला लागू शकतं. नंतर ते कापड जे आहे पाण्यात बुडवून ठेवायचं, म्हणजे असं ते चिवट होत नाही. तर अशा प्रकारे आपण धपाटे बनवून घेतलेले आहेत. खूप कमी साहित्यात, कोणत्या तुम्हाला आवडेल त्या साहित्यात करू शकता. तर मी लोणी आजच बनवलं होतं परत एकदा. याच्या अगोदरचा व्हिडिओ जर बघितला नसेल लोण्याचा तर नक्की बघा. आणि कसं ते मेल्ट होतं आहे गरमागरम धपाट्यावरती. खूप सुंदर झालेले आहेत. अशाच छान छान रेसिपीला लाईक करा, शेअर करा. बाय बाय.